कोणी भजन म्हणा तुम्ही खरंच भजन म्हणालेत बहिणी सोन मायच्यान मन ध्यान आहे तुम्हावर खरंच भजने म्हणालेत तुम्ही बरं सगळ्यांनी भजन गायला पाहिजे होतं बाकीच म्हणा चला तुम्ही मन राहणार मनीष नाही माणसो मग बाकी नाच का म्हणे का देवनी तुम्ही दरादरी विजाल देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची बोलू नका मागचे महाराज बोलू नका मी तुमचा सगळ्यांचा खूप आदर करतो तसाच राहा भजन गायला काय लाज ठेवायची या अंतकरणापासून भजन झालं पाहिजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन झालं पाहिजे की नाही बरोबर आहे का नाही आडे भजन म्हणाल सर मानच नाही खरं तर आड्यानं वातावरण इतलं बारिश आहे आडे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेल शेत बुदेवा नाही ते काही काही गावेस म्हातारा कीर्तनले येतच नाही एक स्टँडले उभं होतो 75 वर्षीचं म्हातारं 75 वर्षीचं म्हातारं कधी कीर्तन मा भजन म्हणे नाही कीर्तन माई बसना नाही स्टँडवर गाणं म्हण राहत ए आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशा मा पोटाना बोलावलो केवाससे एक बुका मग कागटा म्हणतो तुला 75 वर्षीचं म्हातारं हो आटे म्हणा बाबा कीर्तन लिहि पडेल शेत आणि ते स्टँडवर गाणं म्हण राहत गाणं बी कोणता म्हण राय ना ए या गाणं म्हणा मग उद्धार होईल का याना हा कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे काय म्हातारास नाक आयुष्य चालना जात तरी त्याले भगवंत सुधरत नाही आमना दोंडायचा मग एक म्हातारा मागली गेली मग लगीन चालू होतं लगीन मागे लगीन लागे पंगत चालू होती जेवण करली ना घर काय कामधंदाने म्हणशील खुर्ची वळली नाही कोपराला पटेल होता मंडपना लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गोयन्या टाकतस 80 वर्षीचं म्हातारा तर किरांत नवरदेव नवरी गोयन्या टाक राहता जाऊ तर किसने घरू ना म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे प्यावाले म्हातारीन तांब्याभर दिने गुच्चूप पान प्यायला पाहिजे या तोंडमा जात नाही म्हातारीवर गोयन्या टाके भू म्हातारीन भरेल तांब्या येईन डोकार वडी पेका घे डोकं फुटी म्हातारा 7 पोरे होतात 7 पोरेशने फोन कर दिना सासराले मामाजी म्हण बापना डोकं फुटी घे दखाली या म्हणे आता येरार ना दाख मा 7 होतात मनीष येरार ना दाख मा 7 इन 7 बटणार 6 गरीबडा होता 7वा बोलका होता बैठक हॉल मा 7 वेई बसेल होतात 6 काय बोलत नाही पण दाखला आगाव होता का हो म्हणे वेई डोकं कस काय फुटणं म्हणशील गो द्या हो म्हैसने गोमाल दिना का म्हणे नाही हो मग काय बांधवर ते पाय सटकी का म्हणे नाही हो मग डोकं कस काय फुटणं हो नातू किरांता बाजूमा नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कस काय फुटणं अहो बाबा म्हणे तू टय का टय गावना बाबा म्हण सांग रे भाऊ तू बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे काही नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकनंतर तो म्हातारा तर घेऊन म्हणा आजी पाहिजे पाणी माग मन आधी या लोटाभर दिने यान गुच्चूप पान प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गोयन्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार वडी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं वेळ लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही हो 75 वर्षीचं म्हातारा म्हण राहत हे आस्तीनी हायत निरात अरे ती चाल जर आवडत असेल ना भाव आपले ओतायचे मला सांगायला आवडतं चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे जसं की तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ 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 गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़
आपल्या भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा 8 भजन म्हणान सांग का बरं आठ ना तरुण भाऊशने आज शिवजयंतीनं कीर्तन ठेवले नाही ते बाकी ना तरुण यशले जरी भजन म्हणान सांग 8 म्हणतात नाही. एखादी पूर्ण यशले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इंस्टाले मग या पडेल बी तडान आडे बट्टस आणि पडेल बी तडान आडे म्हणतस या पाखरा आजाद केले तुला आई म्हणा उद्धार होई जाई का आयतून पाखरान करता मनीषनी काही फायदा होईल का भाऊ? तू पाखराले आजाद नाही कर रे, तुला पाखरू ऑलरेडी आजाद होत रे. तुला पाखरानं पहिलेच ठरेल होतं मन लगीनी बुंदी येडाले वाढायला लावतो असं. हा तिनं पहिले ठरेल तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता दरी ठेल होतं बानट सुरूत नाले उलट ती लगीन करीन 3 वर्ष म्हणतात आणि 19 ना पोऱ्या राहतील कड्यावर बाबा ते 19 ना पोऱ्या अशी कड्यावर धरण माहेर माये जाऊ चौक मा बटेल राहस याल तर की 3 पोऱ्याला सांगा बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाय तुला पाखरा. हा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव चेंज कर ना. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये हुआ कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले तेरे किया कानया पागल कर दिया कानया पागल मुझको कर दिया कानया चाल कोणती कराय ना आपला देऊनसाठी म्हणाना रास, बरोबर आहे का नाही? चाल कोणती कराय ना भाव आपला चांगला पाहिजे. आपण तरुण भाऊसले सांगतेस तुम्हाला एक एक गाणं सांगा, मी एक एक गाणं तुमले रिप्लाय देत जसू. अको एक गाणं आहे कोणतं हे ला 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 कोणतं गाणं आहे ते? हा 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 असं दस काय कस काय घेत कोणतं गाणं आहे मला गाणं बोल नाही सांग ना छोटे भैया. गाणं कोणतं आहे ते नाही पण चाल जरी आवडी गई ना ते आपण भगवंता प्रतिभाव टाको. जसं की हे शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाए दिखाई मजा गया, वो अदाए दिखाई मजा गया, मदानी जिगर तेरी पहली नजर, शाम दानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, शाम दानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया, शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. वा महाराज जी
मला फक्त इथलं सांगणे चाल कोणती कराय ना आपण भगवान नाम चिंतन लेवायला अजिबात आहे काही करा नाही. आई वयना मानचेस ना तुम न बहिणी सोन तुमले बॅटे भजन म्हणा सांग काटे म्हणतीत नाही. लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही, काही संतसना लिखेल नाही, काही देवनी स्तुती नाही. तुमना गाणं म्हणजे आटे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी 1500 बाया बसेलेत. तुमना आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन? कितला आवाज यायला पाहिजे होता? एवढ्या बाईसना आवाज कितला यायला पाहिजे? तुमना आवाज ताकद इतली भारी आहे ना, कुठेतरी असले जमणार नाही. यासना आवाज कुठेतरी फरक पडताच, पण तुमना आवाजने अशी ताकद आहे ना. सरस्वती मातानी कृपा आहे तुमनावर. तुमना आवाजने अशी ताकद आहे ना. तुमनं मना माबीन रडा माबी ताकद चांगली. आमना तरी आवाज मग कुठेतरी सत्यानाश होई जा. आम्ही जर म्हणाल गो ते आमना स्वर चालना जाई. रडाल गो ते रडता येत नाही. आपली सगळी माय मरेवल्यावर बी 2 जण हात धरून काढ देतात आता, कारण आपला रडा माबी ठिकाणा नाही. आपलं माय मरेवल्यावर बी का शोधवर रडणार अस का? आपलं रडू नको पण भूकू बी नको. यानं हात धरायला ततान गरमा काढा रही नाही. त्या आई मायना आवाज माशी ताकद आहे. दुसरा माय मरेलवर बी मन माय बटाकावर रडावस. बरोबर आहे का नाही? मग तुमना आवाज कितला यायला पाहता बहिणीच आटे देवनं भजन म्हणा ना कटाया. लगीन ना गाणं म्हणू नका असं म्हणत नाही. लगीन ना गाणं म्हणू नका असं नाही म्हणणं माले. लगीन ना गाणं म्हणा, ती बी आपली संस्कृती आहे, ती टिकायला पाहिजे. पण ती जिथला जोरमा म्हणतास ना गाणं, त्यानापेक्षा हाय भजन देवनं जास्त जोरमा म्हणू, कारण यानावर आपला जीवनना उद्धार होणार आहे. ती संस्कृती टिकाणी. पण आता भगवान आपला उद्धार कर देईन ना, मग आटे म्हणायला पाहिजे ना. आटे विठ्ठल विठ्ठल म्हणान सांगू, आटे म्हणतीत नाही. आणि लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगण मा खाटशील काय दिसू ती काढले. कोणी टाकी अंगण मा खाट. देवाचं भजन गायचं. पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणेत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. हो, पहिल्या बाया गटावर गाणं म्हणेत. हे ओव्या गाऊन ईश्वरात दाशी जनीच्या घरात, दडन दडिले सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्या घरी. अको आपला काना देशमा बाया आहेत ना, गट्यावर गाणं म्हणे. त्या गाणाच माही सुद्धा आहे ना, नवीन लग्न होईल पोरे ना असे डस डस रडे. गट्यावर ना गाणं बी तसा होतात पहिल्या बाईस ना. हा, एक ओवी गातो ऐका. हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा दया कावनमा, बहिणी ना डोळे पाणी बनू मना पस्ताई मनमा. कसं वाटत ऐका? असं चित लाग जास नाही का? माय हो काय मजा न म्हण हो माय बिचाराने. असा गाणं होता. हातीने बाया लेकरे झोपाडान टाइमली बी गाणं म्हणता येते ना. हातीने पोरीसले पोरे झोपाडान टाइम सोडी दे ये झुमकी नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागी बहिणीसून त्या लेकरेसले. हा, पोरे झोपाडान टाइमले असा गाणं म्हणते येडे अक्का. विठ्ठल 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 भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना, एवढं प्रेम महाराज. काही काही गवडण येत ना शपक आहेत, पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो. एक गोपी भाव सांगत असताना एक गोपिका सांगते. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, इकाना इकाना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे दे भेट मला, अरे कृष्णा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नैन माझ्याशी नाले, दिसत नाही मुरली मला विपरीत घडले.
कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला गोपिकांचं जेवढं देवावर प्रेम होतं का तितकं तर काही शक्य होणार नाही, पण प्रयत्न करायला काय आपण देवावर प्रेम केलं पाहिजे बरं का मायावर. देवना भजन म्हणू आपण आटे देवना भजने म्हणतात नाही त्या गाणं म्हणते ते एक बी गाणं काही खरं नाही शे. तुम्हाला गाणं म्हणजे अख्खा लबाड गाणं राहतं बहिणीवन. नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खर्राच का बहिणी म्हणते. नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खर्राच मावशी खर्राच ते. खरं तर तुमले काय बोला ना म्हणा अधिकार नाही, पण थोडं विनोद मनीषने सांगाच. तुमले राग नाहीच ना म्हणा बोलेल ना बहिणीसो राग नाहीच ना मावशी कोणले पक्क का मायच्या. खरंच तुम्हाला गावण्या बट्या बिचाऱ्या माया मावल्या चांगल्या आहे तीच काय कोणले राग येत नाही तिथले माहिती आहे बोली राग करीस नाही ब्यावनीच त्या किडा पाडीत जाई असं. तुम्हाला एक बी गाणं खरं राहत नाही अख्खा लब्बाड गाणं राहतस ते खरं आहे का. नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खरं रास का ते. नवरीना बाप गोडे उन्हा खरं आहे ते वाजा गैरत येस आणि तू मोती पैरत येस तो याज ना बोचकत बाचकत येस आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा खरं दकाल घे ना. एक नंबरनी लब्बाड जात रास आई, पण तेवढं बरं आहे बुवा आपला काष्टीमान्या बाया नाहीत तशा. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून देवाला शरण जायचं आणि देवाची भक्ती करायची. किती वेळी भक्ती करायची सांगू का. हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जामा तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा भगवंताची स्तुती करायची जसं माझ्या कुंती मातेने केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करायची तर जगाच्या मालकाची असो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला